नमस्कार. आज रविवार 14 जानेवारी 2024. आपल्या सर्वांना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा. आज भोगी सणाविषयी आपण माहिती बघणार आहोत. भोगीच्या दिवशी काय करावे, भोगी साजरी करण्यामागील कारण काय आहे, भोगी देणं म्हणजे काय, तसेच भोगीचे पौराणिक महत्त्व काय आहे ते आपण पाहू. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. चला तर भोगी सणाची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. न खाई भोगी तो सदारोगी असे म्हटले जाते. न खाई भोगी तो सदारोगी याचा अर्थच असा आहे की आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा, म्हणजेच त्या दिवशी विविध पदार्थांचा आस्वाद घेणे असे अभिप्रेत असते. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी. भोगी हा उपभोगाचा सण आहे. भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत असते. भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते. मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्याने या महिन्यात खूप थंडी जास्त असते. त्यामुळे भोगीची भाजीमध्ये असलेले उष्ण गुणधर्म आपल्या शरीराला उष्णता मिळवण्यासाठी नक्कीच फायदेशीर असतात. भोगीच्या दिवशी काय करावे, भोगीचा सण कसा साजरा करावा ते आपण पाहूया. या दिवशी सकाळी लवकर उठून सभोवतीचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. दारासमोर रांगोळी काढावी. भोगी या सणाच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे. नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अंघोळ करण्याची पद्धत आहे. तसेच देवदेवतांची पूजा करावी आणि घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. भोगी साजरी करण्यामागील कारण काय आहे ते पाहूयात. इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती. म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूप पौष्टिक असते. भोगी सणाचे पौराणिक महत्त्व काय आहे ते आपण पाहूयात. महाभारत युद्धामध्ये पितामह भीष्म यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यामुळे पितामह भीष्म यांनी धर्मस्थापनेसाठी स्वतःचे बलिदान दिले. पितामह भीष्म यांनी देहत्यागासाठी संक्रांतीचा दिवस म्हणजेच उत्तरायणचा दिवस निवडला होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असते. त्यामुळे पौष महिन्यातील या सणाला विशेष महत्त्व आहे. भोगी देणे म्हणजे काय, तर भोगी देणे म्हणजे हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेतात नवीन बहार आलेला असतो. भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या भाज्या म्हणजे वाटाणा, हरभरा, शेंगदाणा, श्रावण घेवडा, गाजर, वालपापडी, घेवडा, बटाटा, वांगे, बोर, पावटे याची मिक्स भाजी बनवली जाते व या भाजींसोबत बाजरीची भाकरी तीळ लावून सुवासिनी स्त्रियांना ती भाजी खायला बोलवली जाते किंवा त्यांना घरी दिली जाते. माणसांच्या वागण्यामध्ये स्नेह आणि मधुरता येण्यासाठी भोगीचा सण साजरा केला जातो. असे म्हणतात, न खाई भोगी तो सदारोगी अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळे भोगीची भाजी खाणे अधिक गुणकारी समजले जाते. अशी ही मिक्स भाजी आणि त्यासोबत लोणचे, पापड, वांग्याची भरीत, चटणी, खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. या पदार्थांमधून उष्णता येते. त्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते. अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल म्हणून, आसाममध्ये भोगली बिहू, तर पंजाबमध्ये लोहिरी आणि राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्याचा गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. तर ही होती थोडक्यामध्ये भोगी सणाविषयीची माहिती. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.